नापासांना पास करणाऱ्या पुणे विद्यापीठातील लिपिकांवर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे। पदवी परीक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करून देणाऱ्या टोळीचा सूत्रधार गौस शब्बीर शेख यांनी 16 नापासांना पास केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे। दरम्यान पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील त्या तिघा लिपिकांच्या संबंधांना एव्हिडन्स व्हॅल्यू असल्याने त्यांना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। गौसची लिंक पुणे विद्यापीठापर्यंत असल्याचे उघड झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे। नामांकित महाविद्यालयात पदवी परीक्षांसाठी डमी विद्यार्थ्यांना बसवणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार गौसचे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील 3 लिपिकांसोबत असलेले संबंध चव्हाट्यावर आले आहेत। गौस त्यांना हाताशी धरून नापास विद्यार्थ्यांना पास करून देण्याचेही काम करत असल्याचे पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले असल्याने लिपिकांविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। आता हे जे आपण केस केलेले 9 तारखेला केस केलेली होती, 9 तारखेनंतर आपलं प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला असं दिसून आलेलं होतं की त्याच्याकडे ॲटलिस्ट आपल्याला 8 ते 10 हॉल तिकीट्स त्या दिवशी मिळालेले होते। जो गौस शेख मेन यातला किंगपिन आहे, त्याच्याकडे हे तिकीट मिळाल्यानंतर आपण ते इन्व्हेस्टिगेशन करत होतो। इन्व्हेस्टिगेशन करत असताना आपल्याला नंतर सलीम म्हणून जो परवा दिवशी आपण अरेस्ट केलेला आहे त्याचं नाव निष्पन्न झालं। आता हे पुढे जसं इन्व्हेस्टिगेशन जात आहे तसं आपल्याला याच्यामध्ये की युनिव्हर्सिटीचं एक्झाम डिपार्टमेंट जे आहे, त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये रिव्हॅल्युएशन डिपार्टमेंट आहे किंवा रजिस्टरच्या ऑफिसमध्ये काम करणारे काही लोक आहेत। आता हा सलीम जो आहे तो पुणे कॉलेजमध्ये रजिस्टर डिपार्टमेंटमध्ये काम करतो। अशा लोकांचा काही सहभाग त्याच्यामध्ये आपल्याला थोडं असं प्राथमिक दर्शनी आपल्याला दिसायला लागलेलं आहे। आता एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आपण बघतोय, एव्हिडन्सचं कुणाकुणाच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला काय काय मिळू शकतो आणि त्याच्याप्रमाणे आपण आता ही पुढची कारवाई करत आहोत। ह्याच्यामध्ये प्रायमरी लेवलवरती आपल्याला युनिव्हर्सिटीमधले 3 ते 4 जे क्लार्क एक्झाम सेक्शनमध्ये काम करतात त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत। त्याचप्रमाणे पुणे कॉलेजमध्ये रजिस्टरच्या ऑफिसमध्ये काम करणारे काही लोक आहेत किंवा स्टॅम्प मारून देणारे, जे हॉल तिकीटवरती ओरिजिनल हॉल तिकीटवरती तो कॉलेजचे ओरिजिनल स्टॅम्प्स आहेत असं निष्पन्न झालेले आहेत। मग ते ओरिजिनल स्टॅम्प्स कुणी मारून दिलेलं आहे याच्या बाबतीत आपलं पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आणि या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटीने सुद्धा आपल्याला खूप चांगली मदत केलेली आहे। विशेषतः गाडे सरांनी जे आमच्या CP साहेबांशी बोलणं झाल्यानंतर दोघांनी पण खूप इनिशिएटिव्ह घेऊन ह्या गुन्ह्याचा आपण तपास चांगल्या पद्धतीने व्हावा, ह्याच्यामध्ये की कित्येक वर्षापासून हा प्रकार चालू आहे का कित्येक महिन्यांपासून चालू आहे याचं फायडिंग करत आहोत। आमच्याप्रमाणेच युनिव्हर्सिटीने स्वतः या ठिकाणी एक कमिटी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचे युनिव्हर्सिटीचे अधिकारी तसेच आपल्याकडचे सेवानिवृत्त अधिकारी अवस्थी साहेब त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्फतीने ते स्वतः सुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेत। गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भानुप्रताप बर्गे, लष्कर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन जाधव आणि त्यांच्या पथकाने पुणे कॉलेज येथे सुरू असलेल्या वाणिज्य शाखेच्या कॉस्ट अँड वर्क अकाउंट या विषयाची परीक्षा देणारा डमी विद्यार्थी फरीद परवेज सय्यद याला छापा टाकून ताब्यात घेतले। गौस आणि फरीदच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली आणि त्यातूनच गौसची पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील 3 लिपिकांसोबत लिंक असल्याचे स्पष्ट झाले। नापास विद्यार्थ्याने पुनर्तपासणीसाठी किंवा पुनर्मोजणीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अर्ज केल्यानंतर गौस त्याची लिंक असलेल्या विद्यापीठातील त्या लिपिकांची भेट घेऊन सेटलमेंट करत असे आणि त्यांना पास करत होता। त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याने लिपिकांना गजाआड जावे लागणार आहे। गौसने 16 नापास विद्यार्थ्यांना पास करून घेण्यासाठी लाखो रुपये मोजून घेतल्याचे सांगितले जात आहे। त्या 3 लिपिकांच्या अटकेनंतरच गौसने नेमके किती पैसे घेतले हे स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। म्हणून गाडे साहेबांनी याच्यात फार मोठा इंटरेस्ट घेतलेला आहे। आय कॉंग्रॅच्युलेट पोलीस कमिशनर अँड मिस्टर गाडे व्हाईस चान्सलर, या दोघांनी हे अत्यंत सिन्सिअरली घेतलेलं आहे। त्यांना ही दोघांना म्हणून ही कीड काढायची आहे आणि खरं जे मूळ आहे ना ते युनिव्हर्सिटीच्या आत आहे। आता हे जे बाहेरचे लोक भेटलेत, एकाने डमी ठेवला दुसऱ्याने हे केला, पण ह्याला कुठनं तरी सपोर्ट आहे। आता समितीचा मी अध्यक्ष आहे, त्याचे 3 अधिकारी आहेत एक्झामिनेशन डिपार्टमेंटचे वगैरे, त्यांना सगळ्यांना म्हणून ही कीड काढायची आहे। मुख्यत्वे करून गाडे साहेबांना, ही इज अ मॅन विथ द ग्राउंड रिॲलिटीज। आणि हां, आता रिव्हॅल्युएशनमध्ये फार मोठी गडबड आहे। मी नापास झालो तर मी रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करायचा लीगल, तो अर्ज ॲक्सेप्ट करायचा लीगल, मग मला 17चे 27 झाले लीगल, इलिगल काय? पण हे जोपर्यंत एव्हिडेन्शियल व्हॅल्यू त्याला येत नाही तोपर्यंत ह्याला काहीही किंमत नाही। आत्ता जे मी बोलतोय ह्याला पुरावा पाहिजे, ते गोळा करायचं काम पोलीस करतायत आणि त्यांना आम्ही मदत करतोय। युनिव्हर्सिटीची फार मोठी मदत आहे, कारण युनिव्हर्सिटीला सुद्धा ही घाण काढायची आहे। ही युनिव्हर्सिटीच्या इभ्रतीला लाज आणणारी गोष्ट आहे आणि म्हणून गाडे साहेबांनी ठरवलं आहे की ही कीड निघायला पाहिजे। नाही तर यू विल लूज द स्टँडर्ड ऑफ पुणे युनिव्हर्सिटी इटसेल्फ। पुणे युनिव्हर्सिटी हॅज गॉट सम नेम आणि त्यांचं नाव आपण खाली घालवतोय आणि ह्याच्यासाठी
जोपर्यंत युनिव्हर्सिटीचे काही नतभ्रष्ट अधिकाऱ्यांचा किंवा क्लार्कचा किंवा शिक्षकांचा संबंध जोपर्यंत नाही, जोपर्यंत समोरनं मदत मिळत नाही, हे काम फक्त त्या टाऊट्सनी करणं शक्य नाही. मार्क वाढवणं त्यांच्या हातात नाही आहे, पेपर एक्झामिन करणं त्यांच्या हातात नाही आहे. म्हणजे सगळं मूर्त आहे कुठं? युनिव्हर्सिटीमध्ये. आणि म्हणून ही युनिव्हर्सिटीचे 3 अधिकारी आम्ही मिळून ती समिती स्थापन केलेली आहे आणि आम्हाला ते सगळं आतली घाण शोधून काढायची आहे. आणि यात पोलीस कमिशनर, नंतर भानुप्रसाद बर्गे, कॅन्टोन्मेंटच्या सुषमा चव्हाण, नितीन जाधव, व्हेरी गुड टीम. पोलिसांकडनं फार चांगला सपोर्ट आहे आणि त्याला युनिव्हर्सिटीकडनं फॉर्च्युनेटली अतिशय चांगला सपोर्ट मिळालेला आहे. खरं म्हणजे ज्याच्याकडे भानगड होते ना, तो झाकायचा प्रयत्न करतो. पण गाडे साहेबांनी सांगितलं नाही, सगळं उकरून काढा. आणि हा एजंट यांचे लागेबांधे आहेत, स्टॅम्प ओरिजिनल आहेत, युनिव्हर्सिटीचे किंवा कॉलेजचे आहेत. टाऊटच्या हातात कसे गेले? दॅट मीन्स समबडी फ्रॉम एज्युकेशन इज लिंक्ड. आणि जे स्टॅम्प आहे ते ओरिजिनल आहे आणि त्याच्यात पुष्कळशे फ्लॉज आहेत. युनिव्हर्सिटीचे लक्षात आलेले आहेत, याच्यात पुष्कळशे लूप होल्स आहेत, पुष्कळ ठिकाणी गळती आहे. यू हॅव टू प्लग दोज होल्स. आणि त्याच्यासाठी ही समिती आहे आणि पोलीस आणि ही समिती मिळून आम्हाला यश मिळेल याची संपूर्ण खात्री आहे आम्हाला.